नमस्कार, मी लवकुश आडेसर मॅथ अकॅडमी या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण क्लास 10 लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल मधील काही कन्सेप्ट पूर्ण केलेले आहे। या कन्सेप्ट मध्ये आपण दोन लिनियर इक्वेशन दिली असता त्याला सायमल्टेनियसली सॉल्व्ह केलेला आहे। आता या व्हिडिओमध्ये बघणार आहे आपण ग्राफिकल मेथड। नेक्स्ट कन्सेप्ट आहे आपली ग्राफिकल मेथड। आता ग्राफिकल मेथडला सॉल्व्ह करण्यासाठी दिलेले इक्वेशन जसं आपण सायमल्टेनियसली सॉल्व्ह केलं, दोन इक्वेशन्स असेल, सपोज करा एक इक्वेशन आहे 3x + y = 5 and सेकंड इक्वेशन आहे x + 2y = 6। या दोन्ही इक्वेशन्सला सॉल्व्ह करून आपण काय केलेलं आहे, या इक्वेशन्स मध्ये x आणि y यांची व्हॅल्यू काढणं म्हणजेच त्या इक्वेशनचं काय केलेलं आहे, सोल्युशन्स। या व्हिडिओमध्ये आपण ग्राफिकल मेथडना सॉल्व्ह करणार आहे। ग्राफिकल मेथडला सॉल्व्ह करण्यासाठी काही स्टेप्स आहेत त्याच्या सोल्युशन्स मध्ये दिलेले आहे। काही स्टेप्स जसं ग्राफिकल मेथड आहे, ग्राफिकल मेथडला सॉल्व्ह करण्यासाठी काही मेथड आहे त्याच्या सॉल्व्ह करण्यासाठी, जसं राइट द फॉलोइंग व्हॅल्यू, राइट द व्हॅल्यू ऑफ x and y इन टेब्युलर फॉर्म मध्ये। पहिले सुरुवातीला x आणि y ची व्हॅल्यू आपल्याला टेब्युलर फॉर्म मध्ये लिहायचं आहे। त्यानंतर ड्रॉ x एक्सिस अँड y एक्सिस, ग्राफ पेपर वरती आपल्याला ड्रॉ करायचं आहे x एक्सिस आणि y एक्सिस, अँड प्लॉट द पॉइंट, जे पॉइंट काढलेले आहे आपण ते पॉइंट आपल्याला ग्राफला प्लॉट करायचं आहे। आणि सी ऑल द पॉइंट लाय ऑन द लाईन, ते तिन्ही पॉइंट किंवा जे 4 पॉइंट आपण काढणार आहोत, 3 किंवा 4 पॉइंट जे काढणार आहोत ते तिन्ही पॉइंट आपल्याला एका लाईनवर आहे का, म्हणजे कोलिनियर आहे का ते डिसाइड करायचं आहे। त्यानंतर द कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन्स ऑफ द टू लाईन इज द सोल्युशन्स ऑफ द गिवन इक्वेशन्स। त्यानंतर जे इक्वेशन्स येणार आहे, सपोज करा आपण ग्राफ काढलं, x एक्सिस आणि y एक्सिस ड्रॉ केलं, x एक्सिस आणि y एक्सिस ड्रॉ केल्यानंतर सपोज करा ही एक लाईन आहे, एक लाईन ड्रॉ केली ज्याचे पॉइंट आहे, पहिला पॉइंट हा, दुसरा पॉइंट हा आणि हा तिसरा पॉइंट असेल। हे 3 पॉइंट ड्रॉ केल्यानंतर दुसरी लाईन आहे आपली जे अशी जात आहे ती ही दुसरी लाईन आहे, ज्यामधला पहिला पॉइंट, हा दुसरा पॉइंट आणि हा तिसरा पॉइंट असेल। हे तिन्ही पॉइंट कोलिनियर आहे। आणि त्यानंतर यांचं सोल्युशन्स म्हणजे नेमकं काय, जे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन्स आहेत, एक इक्वेशन्स आपल्याला एक लाईन देणार आहे, दुसरी इक्वेशन्स आपल्याला दुसरी लाईन देणार आहे। त्या दोन्ही लाईन मधलं पॉइंट ऑफ इंटरसेक्शन जे आहे x आणि y चं, तेच काय होणार आहे, आपल्याला या इक्वेशनचं सोल्युशन्स होणार आहे। त्यासाठी आपण बघणार आहे आता पहिल्याच याच्यामध्ये ड्रॉ द ग्राफ, एक इक्वेशन दिलेली आहे, इक्वेशन्स आहे आपल्या जवळ 2x - y = 4। ही इक्वेशन्स आहे, याचे आपल्याला टेब्युलर फॉर्म मध्ये x आणि y च्या व्हॅल्यू काढायची आहे। जनरली आपण फर्स्ट टर्म काय करायचं, x च्या ठिकाणी काय करायचं, x च्या ठिकाणी 0 पुट करायचं। x च्या ठिकाणी काय करायचं, फर्स्टला 0, x च्या ठिकाणी या इक्वेशन्स मध्ये 0 पुट केल्यानंतर 2 × 0 - y = 4, 2 × 0 0, देन -y = 4, सिन्स y किती येते, -4, y किती येणार, -4, हीच व्हॅल्यू y किती येणार, -4। हेच पॉइंट काय आहे, x आणि y, पहिला पॉइंट आहे x चा हा 0 आणि दुसरा पॉइंट आहे y चा -4। त्यानंतर जसं x च्या ठिकाणी आपण 0 ठेवलं तसंच या इक्वेशन्स मध्ये दिलेली इक्वेशन्स आहे 2x - y = 4। या इक्वेशन्स मध्ये काय करायचं, y च्या ठिकाणी 0 ठेवायचं, 2x - y = 4। हे इक्वेशन्स आहे, जिथे y आहे y च्या ठिकाणी आपण 0 ठेवलं, 2x - 0 = 2x = 4, देन x काय येणार आपल्या जवळ, x = 4 डिवाइड बाय 2, 2 × 1 = 2, 2 × 2 = 4, देन x ची व्हॅल्यू आलेली आहे आपल्याला 2। जेव्हा आपण y च्या ठिकाणी 0 ठेवलं तेव्हा x च्या ठिकाणी किती आलेली आहे, 2, म्हणजे हेच पॉइंट होणार, x चा पॉइंट आहे 2 आणि y चा पॉइंट आहे 0। जनरली 2 पॉइंट काढले आपण, तिसरा पॉइंट प्लॉट करता वेळेस आपण आपल्या मनानं x च्या ठिकाणी जर 2 पुट केलं, x च्या ठिकाणी जर x जर 2 पुट केलं आपण या इक्वेशन्स मध्ये, कोणत्या इक्वेशन्स मध्ये, 2x - y = 4 या इक्वेशन्स मध्ये, जिथे x आहे तिथे 2 पुट केल्यानंतर 2 × 2 - y = 4 अशी इक्वेशन्स येणार। त्यानंतर या इक्वेशन्सला सॉल्व्ह करा, 2 × 2 4 - y = 4, देन y तिकडे ट्रान्सफर केल्यानंतर -y = 4 -4 -y किती येणार, 0, देन y किती आली आपल्या जवळ, y ची व्हॅल्यू किती आली, 0। जेव्हा x 2 पुट केल्यानंतर y ची व्हॅल्यू किती येणार, 0 येणार। हे आपण आताच पॉइंट काढलेला आहे, पण दुसरा पण पॉइंट काढू शकतो आपण। जसं दुसरा पॉइंट काढण्यासाठी आपण या इक्वेशन्स मध्ये काहीतरी वेगळं पुट करू। x च्या ठिकाणी काय पुट करू, x च्या ठिकाणी 1 पुट करू, x च्या ठिकाणी काय पुट करू, 1 पुट करू। 1 पुट केल्यानंतर 2x - y = 4 या इक्वेशन्स मध्ये x च्या ठिकाणी आपण 1 पुट करत आहे। या इक्वेशन्स मध्ये x च्या ठिकाणी 1 पुट केल्यानंतर -y = 4, 2 × 1 = 2 -y = 4, देन -y = 4
2 तिकडे ट्रान्सफर झाल्यानंतर त्याचे साइन चेंज होते, -2. देन -y इज इक्वल्स टू 4 - 2 इज इक्वल्स टू 2. देन y इज इक्वल्स टू किती येणार -2. y ची व्हॅल्यू किती आली -2. जेव्हा x इज इक्वल्स टू 1 पुट केलं तेव्हा y इज इक्वल्स टू किती आलेला आहे -2. हेच आपलं पॉईंट झालेलं आहे 1 आणि -2. आता याच पॉइंटला आपल्याला ग्राफ पेपरवरती प्लॉट करायचं आहे. याच पॉइंटला ग्राफ पेपरवरती प्लॉट करण्यासाठी आपण काय केलेलं आहे, आपण ग्राफ पेपर घेतलं. हा ग्राफ पेपर घेतलं. या ग्राफ पेपर मध्ये आपल्याला x ऍक्सिस आणि y ऍक्सिस प्लॉट करायचा आहे. x ऍक्सिस आणि y ऍक्सिस, x ऍक्सिस आणि y ऍक्सिस प्लॉट करू आपण. हा y ऍक्सिस, त्यानंतर x ऍक्सिस दोन प्लॉट केले आपण. x ऍक्सिस आणि y ऍक्सिस प्लॉट केलं. याला आपण हा x ऍक्सिस आणि हा y ऍक्सिस. जनरली जेव्हा आपण पॉइंट प्लॉट करतो तेव्हा दोघांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ओरिजिनचा पॉइंट हा 0. त्यानंतर x ऍक्सिस वरचं जे 1 युनिट आहे, सर्वात हार्ड पॉइंट, सर्वात मोस्ट पॉइंट कोणता आहे -4. हा 1, त्याच्यानंतर 2, 3, 4, 5 पर्यंत पॉइंट प्लॉट करू आपण. -1, -2, -3, -4, -5, त्यानंतर -1, -2, -3, -4 आणि इकडे येणार +1, 2, 3, 4 आणि 5. हे पॉइंट आपण प्लॉट केलेला आहे x ऍक्सिस आणि y ऍक्सिस वरचे जे पॉइंट आहे. आता त्यानंतर जे आपण x ऍक्सिस आणि y ऍक्सिस वरती स्केल डिनोट करायची आहे, स्केल डिनोट करू आपण x and y ऍक्सिस. स्केल डिनोट केलं x आणि y ऍक्सिस वरती 1 सेंटीमीटर बरोबर काय घेतलं आपण, इथून तर एवढं जे 1 सेंटीमीटर आहे त्या 1 सेंटीमीटरला काय घेतलेलं आहे 1 युनिट डिसाइड केलेलं आहे 1 युनिट. त्यानंतर दिलेलं पॉइंट, जशी एक लाईन आहे आपल्याजवळ, एक इक्वेशन्स आहे, ही एक इक्वेशन्स आपल्याला एक लाईन देणार आहे. त्यासाठी आपण पॉइंट प्लॉट करू. पहिला पॉइंट आहे 0 आणि -4. 0 x ऍक्सिस वरचा पहिला पॉइंट हा 0 आणि y ऍक्सिस वरचा दुसरा पॉइंट हा -4. y ऍक्सिस ही दिसत आहे, हा y ऍक्सिस वरचा -4. हा पॉइंट आहे 0 आणि -4 हा पॉइंट. त्यानंतर दुसरा पॉइंट आहे 2 आणि 0. x ऍक्सिस वरचे 2, x ऍक्सिस ही x ऍक्सिस वरचे 2 आणि y ऍक्सिस वरचे 0. हा पॉइंट आहे x ऍक्सिस वरचा 2 आणि 0. त्यानंतर दुसरा पॉइंट आहे 1 आणि -2. x ऍक्सिस वरचे 1 आणि y ऍक्सिस वरचे -2. 1 आणि -2 हा पॉइंट येणार इथे. हा पॉइंट आहे 1 आणि -2. या दोन्ही पॉइंटला, या तिन्ही पॉइंटला काय करायचं, जॉईन करायचं. या तिन्ही पॉइंटला जॉईन केल्यानंतर हे तिन्ही पॉइंट आपल्याला कोलिनियर आहे का, तेच पाहायचं. तिन्ही पॉइंट आहे कोलिनियर. हे पॉइंट कोलिनियर असल्यानंतरच आपलं काय आहे, या लाईनचा आपण इक्वेशन्स काढलेला आहे. ही लाईन कोणती आहे, 2x लाईन आहे आपल्याजवळ. 2x - y इज इक्वल्स टू 4 लाईन लिहिलं आणि त्याचे पॉइंट प्लॉट केलं. असं ग्राफ पेपरवरती आपल्याला प्रत्येक पॉइंट प्लॉट करून दिलेले इक्वेशन्सचं लाईन काढायची आहे. एक इक्वेशन्स आपल्याला एक लाईन देणार आहे. त्यासाठी जस्ट 2 इक्वेशन्स आल्या तर 2 इक्वेशन्स काढण्यासाठी आपण कसं काय त्याला सॉल्व्ह करू आणि त्याचं पॉइंट ऑफ इंटरसेक्शन्स काढल्यानंतर x आणि y च्या व्हॅल्यू कसं फाइंड आउट करायचं ते आपण समोर पाहणारच आहे. त्यासाठी दिलेल्या याच्यामध्ये प्रॅक्टिस सेट 1.2 आहे. आपल्याला दिलेल्या याच्यामध्ये कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ द ग्राफ ऑफ द इक्वेशन्स खाली दिलेला आहे. टेबलच्या फॉर्म मध्ये दिलेला आहे. जनरली बोर्डाच्या पेपर मध्ये हे येतेच. हे 2 मार्कासाठी कन्सेप्ट येते. 2 मार्कासाठी 1, 2, 3 आणि 4 ह्या 4 आपल्याला ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहे. त्याच्यामध्ये एमसीक्यू चे बॉक्स दिलेले आहे. 4 ऍक्टिव्हिटी मध्ये म्हटल्यानंतर एक बॉक्स 2 मार्कासाठी येतोच. बोर्डामध्ये आल्यानंतर याला कसं सॉल्व्ह करायचं, जसं इक्वेशन्स आपल्याला दिलेली आहे. इक्वेशन्स आहे आपल्याजवळ. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू सॉल्व्ह, कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ द ग्राफ ऑफ द इक्वेशन्स. इक्वेशन्स साठी आपल्याला ग्राफ दिलेली आहे. पहिली इक्वेशन्स आहे आपल्याला प्रॅक्टिस सेट मधली. पहिली इक्वेशन्स आहे x + y = 3. पहिली इक्वेशन्स आहे x + y = 3 आणि दुसरी इक्वेशन्स आहे x - y = 4. x - y = 4. हे 2 इक्वेशन्स आहे. या दोन्ही इक्वेशन्सला आपल्याला ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. ती ऍक्टिव्हिटी आपल्याला कंप्लीट करायची आहे. पहिल्या याच्यामध्ये दिलेला आहे x ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 3 दिलेली आहे. जेव्हा इक्वेशन्स आहे x + y = 3 आहे, x + y = 3 असेल तर x ची व्हॅल्यू 3 दिलेली आहे, ते y ची व्हॅल्यू काढा. तर इथंच दिलेलं आहे आपल्याला. पहिला पॉइंट x ची व्हॅल्यू 3 आहे, दुसरा पॉइंट काय आहे 0, तर तेच 0 त्याची काय असणार आहे y ची व्हॅल्यू. त्यानंतर दिलेला आहे
y ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 5 आणि x ची व्हॅल्यू काढा आणि पॉइंट पण काढा। या इक्वेशन्स मध्ये x + y = 3 आहे। या इक्वेशन्स मध्ये y च्या ठिकाणी 5 ठेवा, देन देन x ची व्हॅल्यू काढा, देन x + 5 तिकडे ट्रान्सफर केल्यानंतर 3 - 5, देन x किती येणार 3 - 5 -2। x ची व्हॅल्यू किती आलेली आहे -2, हा x ची व्हॅल्यू आलेली आहे। तेच पॉइंट, पहिला पॉइंट कोणता आहे -2 आणि दुसरा पॉइंट कोणता आहे 5। हे आपल्याला इक्वेशनचं सोल्युशन झालेलं आहे। त्यानंतर दिलेल्या टेबल मध्ये x ची व्हॅल्यू दिलेली आहे 0 आणि y ची व्हॅल्यू काढण्यासाठी सांगितलं आणि पॉइंट दिलेला आहे 0 आणि 3। तर 3 दिलेला आहे, इथं पहिला पॉइंट हा x चा असतो, दुसरा पॉइंट y चा असतो, तर y ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 3। आता नेक्स्ट बॉक्स मध्ये दिलेला आहे इक्वेशन्स आपल्याला x - y = 4, x - y = 4। या बॉक्सला सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे x, काय करायचं, x ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, एम्प्टी बॉक्स आहे, y ची व्हॅल्यू दिलेली आहे 0 आणि पॉइंट काढायला सांगितलं। y ची व्हॅल्यू 0 दिलेली आहे, तर या इक्वेशन्स मध्ये y च्या ठिकाणी आपण 0 ठेवू, देन x येते आपल्याला x - 0 देन x 4 किती येते, x ची व्हॅल्यू किती येणार 4, x ची व्हॅल्यू 4 आली। तेच पॉइंट प्लॉट करायचं आहे 4 आणि 0, हे पॉइंट आलेलं आहे आपलं। तसंच या इक्वेशन्स मध्ये दिलेलं आहे x - y = 4, आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे x ची व्हॅल्यू दिलेली आहे -1, देन -y = 4, देन -1 ला तिकडे ट्रान्सफर केल्यानंतर 4 -1 चे साइन चेंज होते +1, देन -y = 4 + 1 = 5, देन y किती येणार -5, y किती आलेला आहे -5, हाच पॉइंट झालेला आहे -1 आणि -5। आता नेक्स्ट याच्यामध्ये दिलेला आहे -4 ही y ची व्हॅल्यू दिलेली आहे आणि आपल्याला पॉइंट दिलेला आहे 0 आणि -4, तर हे पहिला पॉइंट कशाचा असता, x चा असते। हेच पॉइंट आपल्याला काढलेला आहे आपण। हे झालं तुमचं सोल्युशन। यानंतर नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.2 मधलं दुसरा क्वेश्चन दिलेला आहे, सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन्स, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स ग्राफिकली। हे क्वेश्चन्स आहे, खाली दिलेली इक्वेशन्स आहे आपल्याला x + y = 6 आणि दुसरी इक्वेशन्स आहे x - y = 4। या दोन्ही इक्वेशन्सला आपण लिहिलं, पहिली इक्वेशन्स आहे लेट इक्वेशन्स लिहिली आपण x + y = 6 पहिली इक्वेशन्स आणि दुसरी इक्वेशन्स आहे x - y = 4 हे दुसरी इक्वेशन। आपल्याला माहित आहे आपल्याला सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचं आहे, म्हणजे या इक्वेशन्स मध्ये x आणि y ची व्हॅल्यू काढायची आहे, पण कशी, ग्राफिकल मेथडने। जसं आपण पॉइंट प्लॉट करायचे, सर्वात पहिले स्टेप्स आहे आपल्याला ग्राफिकल मेथडला सोडवण्यासाठी, ड्रॉ द व्हॅल्यू ऑफ x अँड y टेब्युलर फॉर्म मध्ये x आणि y च्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायचं आहे। त्यानंतर सर्व पॉइंट प्लॉट करायचे आहे ग्राफ पेपर वरती, नंतर ते पॉइंट एकाच लाईन मध्ये आहे का ते पाहायचं आहे आणि ते सर्व पॉइंट प्लॉट केल्यानंतर त्या दोन्ही लाईनचे कोऑर्डिनेट फाइंड करायचे आपल्याला। काय करायचं आहे, कोऑर्डिनेट। त्यासाठी आपण पहिला पॉइंट आहे x, त्याच्यानंतर हा दुसरा पॉइंट y आणि पॉइंट होते आपल्या जवळ x आणि y, हे पॉइंट होते। तेच ड्रॉ करण्यासाठी आपण इक्वेशन्स आहे x + y = 6, x च्या ठिकाणी पहिली जर्नी आपण काय ठेवायचं 0 ठेवायचं, x च्या ठिकाणी 0 ठेवल्यानंतर y काय येणार 6, हाच पॉइंट आहे 0 आणि 6, पहिला पॉइंट झालं। त्यानंतर याच इक्वेशन्स मध्ये y च्या ठिकाणी 0 ठेवा, y च्या ठिकाणी 0 ठेवल्यानंतर x ची व्हॅल्यू किती येणार 6, y च्या ठिकाणी 0 ठेवल्यानंतर x ची व्हॅल्यू किती येणार 6। त्यानंतर आपण आपल्या मनानं कोणतीही व्हॅल्यू ठेवू शकतो, x च्या ठिकाणी 2 ठेवा किंवा y च्या ठिकाणी 2 किंवा 3 ठेवा, जे काही ठेवायचं आपण x च्या ठिकाणी काय ठेवू 2 ठेवू। x च्या ठिकाणी 2 ठेवल्यानंतर 2x + y = 6 आहे, x च्या ठिकाणी 2 ठेवल्यानंतर 2 + y = 6, देन y काय येणार आपल्याला 6 - 2, देन y किती येते 4, y ची व्हॅल्यू किती आलेली आहे 4। हेच पॉइंट झालेला आहे, पहिला पॉइंट हा 6 0 आणि हा दुसरा पॉइंट 4 आणि 2 आणि 4, हे पॉइंट झालेले आहे। हेच पॉइंट आपल्याला ग्राफ पेपर वरती प्लॉट करायचं आहे। त्यासाठी दुसरा टेबल आहे आपल्या जवळ, दुसरी इक्वेशन x - y = 4। या इक्वेशन्स मध्ये पहिला पॉइंट हा x चा आहे, दुसरा पॉइंट y चा आणि पॉइंट आहे आपल्या जवळ x आणि y। काय करायचं, x च्या ठिकाणी 0 ठेवा, x च्या ठिकाणी 0 ठेवल्यानंतर -y किती येते 4, देन y किती येणार -4, हा पॉइंट झाला 0 आणि -4। त्यानंतर या इक्वेशन्सला वापस या इक्वेशन्स मध्ये y च्या ठिकाणी 0 ठेवू, देन x - 0 किती येणार 4, x - 0 4, देन x किती येते 4, x किती येणार 4, हा पॉइंट झालेला आहे 4 आणि 0। त्यानंतर नेक्स्ट x च्या ठिकाणी 2, y च्या ठिकाणी 3, काही पण ठेवता येते, आपण x च्या ठिकाणी काय ठेवू 3 ठेवू। x च्या ठिकाणी 3 ठेवल्यानंतर x - y किती येते 4, देन x 3 ठेवल्यानंतर -y काय आहे 4, x तिकडे ट्रान्सफर केल्यानंतर 3 तिकडे ट्रान्सफर केल्यानंतर -1 4 -
3, देन मायनस वाय इज इक्वल्स टू 4 मायनस 3 इज इक्वल्स टू 1, देन वाय इज इक्वल्स टू किती येते आपल्याजवळ -1, वायची व्हॅल्यू किती आलेली आहे -1. हेच पॉईंट झालेला आहे 3 आणि -1 हे पॉईंट. आता जनरली जे पॉईंट आपण प्लॉट केलेले आहे हे पूर्ण रफ वर्क आहे आपलं. काय आहे? रफ वर्क. तुम्ही रफ वर्कला लिहू शकता हे सर्व जे दिलेलं आहे. यासाठी आपल्याला काय करायचं, आता ग्राफ पेपर घेतला आपण. या ग्राफ पेपर मध्ये दिलेलं ग्राफ पेपर घेतलं. या ग्राफ पेपर मध्ये पॉइंट प्लॉट करू आपण एक्स आणि वाय चे. पॉइंट प्लॉट करू एक्स आणि वाय चे. ग्राफ पेपर काढा आपण. ग्राफ पेपर काढू. आपल्याजवळ वाय ऍक्सिस दिलेला आहे, त्याच्यानंतर हा एक्स ऍक्सिस, त्यासाठी आपण हा एक्स ऍक्सिस हा आहे वाय ऍक्सिस. त्यानंतर हा पॉइंट असते आपला पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट जे असते दोन्ही याचं कोऑर्डिनेट पॉइंट म्हणून आपण त्याला, किंवा स्टार्टिंग पॉइंट म्हणून आपण त्याला. त्यानंतर हे पॉइंट आहे 1 2 3 4 आणि 5. सर्वात हायस्ट पॉइंट आहे आपल्याजवळ 6 पर्यंत. किती आहे? 6 पर्यंत. तर हा 6 घेतलेला आहे. त्यानंतर -1 -2 -3 -4 -5 -6. हा -1 -2 -3 -4 -5 त्यानंतर हा 1 2 3 4 5 आणि इथे येणार 6. आपण याला वरती अरेंज करू. त्यानंतर हे आलेलं आहे आपल्याजवळ. आपण काय केलं, ग्राफ पेपर घेतलं. ग्राफ पेपरवरती आपण आपले कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचं आहे. आपल्याला कोऑर्डिनेट फाइंड करण्यासाठी आपल्याला एक्स आणि वाय ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. एक्स आणि वाय ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आपला पहिला पॉइंट आहे 0 आणि 6. पहिला पॉइंट कोणता आहे? 0 आणि 6. एक गोष्ट लक्षात ठेवायची, एक इक्वेशन आपल्याला एक लाईन देणार आहे आणि दुसरी इक्वेशन दुसरी लाईन देणार आहे. त्या दोन्ही इक्वेशन्सला आपण जेव्हा सायमल्टेनियसली सॉल्व्ह करू तेव्हा आपल्याला काय येणार आहे, त्यांचं जे पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे दोन्ही इक्वेशनचं कोऑर्डिनेट पॉइंट, ते कोऑर्डिनेट पॉइंटच आपलं काय होणार आहे, सोल्युशन्स होणार आहे. त्यासाठी आपला जो पहिला पॉइंट आहे 0 आणि 6. एक्स ऍक्सिस वरचे 0, एक्स ऍक्सिस वरचे 0, वाय ऍक्सिस वरचे 6, वाय ऍक्सिस वरचे 6 हा पहिला पॉइंट कोणता आहे 0 आणि 6, 0 आणि 6. त्यानंतर दुसरा पॉइंट आहे 6 आणि 0, एक्स ऍक्सिस वरचे 6, एक्स ऍक्सिस वरचे 6 हे इथे दिलेलं आहे आणि वाय ऍक्सिस वरचे काय दिलेलं आहे 0. हा पॉइंट होणार आपल्या जवळ 6 आणि 0. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे 2 आणि 4, 2 एक्स ऍक्सिस वरचे 2, वाय ऍक्सिस वरचे 4, 2 आणि 4 हा दुसरा पॉइंट होणार आहे 2 आणि 4. हे 3 पॉइंट. आता हे जे 3 पॉइंट आपण प्लॉट केले हे तिन्ही पॉइंट काय पाहायचे आपल्याला, कोलिनियर आहे का. तिन्ही पॉइंट कोलिनियर असण्यासाठी आपण त्याला आपण जॉईन करू. हे तिन्ही पॉइंट जॉईन केल्यानंतर तिन्ही पॉइंट आपण जॉईन करणार आहोत. हे 3 पॉइंट दिलेलं 3 पॉइंट आहे. हे तिन्ही पॉइंट आपण कोलिनियर असण्यासाठी फाइंड आउट करायचं आपल्याला. एक वेळेस अजून घेतो. तिन्ही पॉइंट आपल्याला जॉईन करायचे आहे. हे जॉईन केल्यानंतर आपल्याला माहिती आहे एक जे इक्वेशन्स आहे आपल्याला एक लाईन देणार आहे. ही इक्वेशन्स कोणती आहे, या इक्वेशन्सला नाव देऊ x + y = 6. हे एक इक्वेशन्सची एक लाईन आलेली आहे. त्यानंतर दुसरी इक्वेशन्स आहे x - y = 4. त्याचे पॉइंट आहे, पहिला पॉइंट आहे x = 0 आणि y = -4. y किती आहे -4. हा x = 0 आणि y = -4 हा पहिला पॉइंट. 0 आणि -4 हा पहिला पॉइंट. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट दिलेला आहे 4 आणि 0, एक्स ऍक्सिस वरचे 4, वाय ऍक्सिस वरचे 0 हा दुसरा पॉइंट. काय आहे दुसरा पॉइंट दिलेला आहे आपल्या जवळ 4 आणि 0 हा दुसरा पॉइंट. त्यानंतर तिसरा पॉइंट आहे 3 आणि -1, 3 आणि -1, एक्स ऍक्सिस वरचे 3, वाय ऍक्सिस वरचे -1, एक्स ऍक्सिस वरचे 3 आणि वाय ऍक्सिस वर -1 हे आहे. नेक्स्ट पॉइंट किती आहे 3 आणि -1 हे पॉइंट. आता हे तिन्ही पॉइंट आपल्याला काय करायचं आहे, जॉईन करायचं आहे. तिन्ही पॉइंट जॉईन करण्यासाठी आपण जॉईन करू. तिन्ही पॉइंट जॉईन करू. 3 पॉइंट जॉईन केले. तिन्ही पॉइंट जॉईन केल्यानंतर आपल्याला आलेला आहे ही इक्वेशन्स आलेली आहे, ही लाईन आलेली आहे. ही लाईन कोणती आहे x - y = 4 ही लाईन आहे आपल्या जवळ x - y. आता जेव्हा दोघांचं पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट काय आहे आपल्या जवळ हे दिलेलं आलेलं हे सोल्युशन्स आहे आपल्या जवळ. x काय आहे हे पॉइंट आहे, x ऍक्सिस वरचे किती आहे, x ऍक्सिस वरचे 5 आणि y ऍक्सिस वरचे किती आहे
1, 5 आणि 1 हेच आहे आपलं सोल्युशन. इथे लिहायचं शेवटी सिन्स द सोल्युशन्स आर काय आहे x आणि y देन x इज इक्वल टू किती आलेला आहे आपल्या जवळ 5 आणि y इज इक्वल टू किती आलेला आहे 1. हेच आपलं आहे सोल्युशन. त्यासाठी आपण काय केलं दिलेल्या इक्वेशन्सचं टेब्युलर फॉर्म मध्ये x आणि y च्या व्हॅल्यू काढल्या. x आणि y च्या जनरली 3च व्हॅल्यू काढायच्या, 3 आपल्याला पॉईंट प्लॉट करायचे आहे. त्यानंतर दुसरी इक्वेशन्स मध्ये पण पॉईंट प्लॉट केले, दोन्ही टेबल काढले. दोन इक्वेशनचे पॉईंट प्लॉट केल्यानंतर आपण ग्राफ पेपर घेतलं. त्या ग्राफ पेपर मध्ये x ऍक्सिस आणि y ऍक्सिस ड्रॉ केले. x ऍक्सिस आणि y ऍक्सिस ड्रॉ केल्यानंतर आपल्याला जे पॉईंट काढलेले आहे ते पॉईंट काय केले आपण प्लॉट केले. ते पॉईंट प्लॉट केल्यानंतर दोन इक्वेशनचे दोन लाईन आले आपल्याजवळ. दोन इक्वेशनचे दोन लाईन आल्यानंतर दोन्ही लाईन जिथे इंटरसेक्ट होते त्याचं पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे त्याचं कोऑर्डिनेट पॉईंट. कोऑर्डिनेट कसं म्हणतो आपण वन ऑफ द टू सेट्स ऑफ नंबर दॅट फाइंडिंग द एक्झॅक्ट पोझिशन्स ऑफ दॅट पॉईंट त्याला म्हणतो आपण कोऑर्डिनेट. ते एक्झॅक्ट पोझिशन्स किती आलेले आहे 5 आणि 1. हे 1च त्याचं काय आहे सोल्युशन्स आहे 5 आणि 1 हेच आपण सोल्युशन्स लिहिलेलं आहे. त्यानंतरचं नेक्स्ट क्वेश्चन्स आहे आपल्याजवळ. त्यानंतरचं नेक्स्ट क्वेश्चन्स आहे दिलेल्या याच्यामध्ये x + y = 5 एक इक्वेशन्स आहे आणि दुसरी इक्वेशन्स आहे x - y = 3. लेट पहिली इक्वेशन्स आहे x + y = 5 आणि दुसरी इक्वेशन्स आहे x - y = 3. काय करायचं सुरुवातीला x च्या ठिकाणी हे पहिलं पॉइंट आहे x हा y आणि पॉइंट आहे हा x आणि y. x च्या ठिकाणी 0 ठेवायचं, y = किती भेटणार 5. हा पॉइंट झाला आपला 0 आणि 5. त्यानंतर काय करायचं y च्या ठिकाणी 0 ठेवायचं, x = किती भेटणार आपल्याला 5. x = 5 भेटलं. हेच 5 आणि 0 याचं सोल्युशन्स आहे. त्यानंतर हेच x च्या ठिकाणी काही पण ठेवू शकतो. जर आपण x च्या ठिकाणी जर 2 ठेवलं ते 2 इकडे ट्रान्सफर केल्यानंतर 5 - 2 किती येणार 3. देन y = किती आलं 3. 2 आणि 3 हे त्या पॉइंटचं पॉइंट झालेलं आहे. त्यानंतरचे इक्वेशन्स आहे x - y = 3. पहिला पॉइंट असतो आपला x चा, दुसरा पॉइंट y चा आणि p(x, y) हा दुसरा पॉइंट. हा पॉइंट आहे आपला. त्यानंतर x च्या ठिकाणी जर आपण 0 ठेवलं, x च्या ठिकाणी 0 ठेवलं तर -y = किती येते आपल्या जवळ 3. देन y = किती येणार -3. हा 0 आणि -3 हा पॉइंट झाला. त्यानंतर y च्या ठिकाणी जर 0 ठेवलं, x - 0 = 3 येणार. देन x = किती येणार 3. x = किती येणार 3. हेच त्याचं पॉइंट आहे 3 आणि 0. तेच त्याच्यानंतर आपण जर x च्या ठिकाणी 2 ठेवलं किंवा 3 ठेवलं, x च्या ठिकाणी आपण 2 ठेवू. हे 2 इकडे ट्रान्सफर केल्यानंतर काय होणार 3 - 2 -y = 3 - 2. देन -y = किती येते 1. देन y = किती येणार -1. केव्हा येणार जेव्हा आपण काय ठेवलेलं आहे x च्या ठिकाणी काय ठेवलेलं आहे 2. x च्या ठिकाणी 2 ठेवल्यानंतर y ची व्हॅल्यू किती आलेली आहे -1. तर हे 2 आणि -1 हे पॉइंट झालेलं आहे आपलं. याच पॉइंट जसं आपण पहिली स्टेप आहे ड्रॉ द पॉइंट. आपल्याला x आणि y चं पॉइंट ड्रॉ करायचं आहे टेब्युलर फॉर्म मध्ये. हे आपण ड्रॉ केल्यानंतर नेक्स्ट आहे आपल्या जवळ काय करायचं आहे ग्राफ पेपर घ्यायचा आहे. त्या ग्राफ पेपर वरती x आणि y चे पॉइंट काय करायचे आहे प्लॉट करायचे आहे. x आणि y चे पॉइंट प्लॉट करायचे आहे. त्यासाठी आपण काय घेतलं ग्राफ पेपर घेतलं. ग्राफ पेपर मध्ये x ऍक्सिस आणि y ऍक्सिस काय घेतलं x ऍक्सिस आणि y ऍक्सिस घेतलं. हा x ऍक्सिस y ऍक्सिस काढलं. त्याच्यानंतर x ऍक्सिस आणि y ऍक्सिस ड्रॉ करू आपण. हा x ऍक्सिस आणि y ऍक्सिस घेतलेला आहे. त्याच्यामध्ये जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये दिलेला आहे हा x ऍक्सिस हा ओरिजिन पॉइंट आपला 0. त्याच्यानंतर हा x ऍक्सिस हा y ऍक्सिस. आपण स्केल डिनोट करायचं विसरलो होतो मागच्या क्वेश्चन्स मध्ये. स्केल x अँड y ऍक्सिस. स्केल x अँड y ऍक्सिस 1 सेंटीमीटर बरोबर काय घेतलं आपण 1 युनिट घेतलं होतं. मागच्या क्वेश्चन्स मध्ये पण सेम घेतलेलं आहे. त्यामध्ये काय दिलेलं आहे 0 हा 1 2 3 4 5 हायेस्ट पॉइंट कोणता आहे आपल्या जवळ हायेस्ट पॉइंट 5 पर्यंतचा आहे. हा 1 2 3 4 5. पण इकडे काय येणार मायनस मध्ये येणार. ह्या सर्व व्हॅल्यू काय आहे मायनस मध्ये येणार. जसं y ची व्हॅल्यू -1 -2 -3 -4 आणि इथे येणार -5. त्यानंतर 1 2 3 4 5 आणि हा 6. हे पॉइंट आपण x ऍक्सिस आणि y ऍक्सिस ड्रॉ केले. x ऍक्सिस आणि y ऍक्सिस ड्रॉ केल्यानंतर आपल्याला हे पॉइंट प्लॉट करायचे. आता पॉइंट पहिला पॉइंट आहे आपल्या जवळ पहिल्या इक्वेशनचं x + y = 5 चं 0 आणि 5 x ऍक्सिस वरचे 0 हा x ऍक्सिस वरचे 0. त्याच्यानंतर x ऍक्सिस वरचे 0 केल्यानंतर y ऍक्सिस वरचे किती आहे y ऍक्सिस वरचे 5. हा पॉइंट आहे पहिला पॉइंट कोणता आहे 0 आणि 5. हा पहिला पॉइंट. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट दिलेला आपल्या जवळ 5 आणि 0. x ऍक्सिस वरचे 5 हा x ऍक्सिस वरचे 5 आणि y ऍक्सिस वरचे 0 हा दुसरा पॉइंट होणार
5 आणि 0, 5 आणि 0. दुसरा पॉईंट आहे 5 आणि 0, 5 आणि 0. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे आपल्या जवळ 2 आणि 3. एक्स ऍक्सिस वरचे 2, एक्स ऍक्सिस वरचे 2, वाय ऍक्सिस वरचे 3, वाय ऍक्सिस वरचे 3. हा इथे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन्स आहे. काय आहे 2 आणि 3 हे पॉईंट आहे. आता हे तिन्ही पॉईंट आपल्याला कोलिनियर आहे. तिन्ही पॉईंट कोलिनियर असेल तर आपल्याला त्याला जॉईन करायचं आहे. याला जॉईन करण्यासाठी आपण जॉईन करू, याला जॉईन करू तिन्ही पॉईंट. हा तिन्ही पॉईंट जॉईन केले. 3 पॉईंट जॉईन केल्यानंतर जे 3 पॉईंट आपण प्लॉट केलेले आहे ते कोणत्या इक्वेशनचे आहे ते फाइंड करू. कोणत्या इक्वेशनचे आहे? x + y = 4. काय आहे? x + y = 5, x + y = 5. हे याचं इक्वेशन्स आहे, ते इक्वेशन्स लिहिली. त्यानंतर दुसरं इक्वेशन्स आहे आपल्या जवळ x - y = 3. त्याचे पॉईंट आहे, पहिला पॉईंट आहे 0 आणि -3. पहिला पॉईंट आहे 0, एक्स ऍक्सिस वरचे 0, वाय ऍक्सिस वरचे -3. हा पॉईंट आहे 0 आणि -3, 0 आणि -3. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट आहे 3 आणि 0, एक्स ऍक्सिस वरचे 3, वाय ऍक्सिस वरचे 0. हा पॉईंट आहे 3 आणि 0. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे 2 आणि -1, एक्स ऍक्सिस वरचे 2, वाय ऍक्सिस वरचे -1, 2 आणि -1, एक्स ऍक्सिस वरचे 2, वाय ऍक्सिस वरचे -1. हा पॉईंट आहे 2 आणि -1. हे तिन्ही पॉईंट आपल्याला प्लॉट करायचे आहे. तिन्ही पॉईंट आपल्याला जॉईन करायचे आहे. तिन्ही पॉईंट जॉईन करण्यासाठी आपण तिन्ही पॉईंट जॉईन करू. या तिन्ही पॉईंटला जॉईन तिन्ही पॉईंटला जॉईन करू. हे 3 पॉईंट जॉईन केले. हे 3 पॉईंट जे जॉईन केलेले आहे हेच आपलं एक्झॅक्ट सोल्युशन्स आहे. काय आहे? हे दोन्ही जॉईन केल्यानंतर हे इथं पॉईंट आलेला आहे. हा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट, दोन्ही इक्वेशनचं इंटरसेक्शन्स पॉईंट काय आहे? याचं इक्वेशन्स, ही इक्वेशन्स कोणती आहे? x - y = 3, x - y = 3 या लाईनला आपण इक्वेशनचं नाव दिलं. त्याच्यानंतर हे पॉईंट आलेला आहे. हा पॉईंट कोणता आहे? हा पॉईंट आहे आपल्या जवळ x चा पॉईंट कोणता आहे? 4 आणि y चा पॉईंट कोणता आहे? 1. सोल्युशन्स किती येणार? 4 आणि 1. हे त्याचं सोल्युशन्स आहे. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन दोघांचं कोऑर्डिनेट फाइंड आउट करतो. वन ऑफ द 2 सेट्स ऑफ नंबर, ते काय आहे? वन ऑफ द 2 सेट्स ऑफ नंबर, तेच या इक्वेशनचं काय होणार? सोल्युशन. द सोल्युशन्स आर काय आहे? x आणि y. x बरोबर किती आलेला आहे? 4 आणि y बरोबर किती आलेला आहे? 1. हेच या इक्वेशनचं सोल्युशन झालेलं आहे. त्यानंतरची कन्सेप्ट आहे आपल्या जवळ. त्यानंतरचं क्वेश्चन्स आहे दिलेल्या याच्यामध्ये इक्वेशन दिलेली आहे x + y = 0 आणि दुसरी इक्वेशन्स आहे 2x - y = 9. x + y = 0, 2x - y = 9. लेट केलं, क्वेश्चन्स लिहिलं आपण जशाला तसं. क्वेश्चन्स आहे आपल्या जवळ. काय आहे? पहिली इक्वेशन x + y = 0 आणि दुसरी इक्वेशन्स आहे 2x - y = 9. हे दोन इक्वेशन. त्यासाठी आपण पॉईंट प्लॉट केलं. हा x ऍक्सिस असतो, हा y ऍक्सिस. दुसरा पॉईंट आहे आपल्या जवळ, पॉईंट असते हा P ऑफ XY, x आणि y चा. x च्या ठिकाणी जर 0 ठेवलं तर y च्या ठिकाणी पण काय येणार? 0 येणार. म्हणजे x च्या ठिकाणी जर 0 ठेवलं तर y च्या ठिकाणी पण काय येणार? 0 येणार. हा पहिला पॉईंट आपण काढून घेऊ. त्यानंतर आपण x आणि y च्या ठिकाणी 0 ठेवायचं नाही. जर आपण x च्या ठिकाणी जर 2 ठेवलं, x च्या ठिकाणी जर x + y = 0 आहे, x च्या ठिकाणी जर 2 ठेवलं, 2 + y = 0 आहे, देन y = किती येते? -2. जेव्हा x च्या ठिकाणी 2 ठेवलं तर y = किती येणार? -2. y = किती येणार? -2. 2 आणि -2 हे दोन्ही काय झालं त्याचं पॉईंट. तसंच याच इक्वेशन्स मध्ये जर आपण x च्या ठिकाणी जर आपण 3 ठेवलं किंवा y च्या ठिकाणी जर 3 ठेवलं, x + y = जर आपल्या जवळ 3 असेल, x + y = काय आहे आपल्या जवळ? 0 आहे. y च्या ठिकाणी आपल्याला काय पुट करायचं आहे? 3 पुट करायचं आहे. तर x + 3 = काय आहे? 0. x + 3 = काय आहे? 0. तर x ची व्हॅल्यू किती येणार? -3. x ची व्हॅल्यू किती येणार? -3. जेव्हा आपण y च्या ठिकाणी 3 ठेवलं तेव्हा x ची व्हॅल्यू किती येणार? -3. हेच व्हॅल्यू आलेलं आहे आपल्या जवळ -3 आणि 3. हे दुसरा पॉईंट आलेला आहे. त्यानंतर या इक्वेशन्स मध्ये 2x - y = 9 आहे. या इक्वेशन्स मध्ये पहिला पॉईंट हा x चा असतो, दुसरा पॉईंट हा y चा असतो आणि हा पॉईंट असते आपल्या जो P ऑफ XY. या इक्वेशन्स मध्ये जनरली सर्वात आधी काय ठेवायचं आपण? x च्या ठिकाणी काय ठेवायचं? 0. x च्या ठिकाणी काय ठेवायचं? 0. x च्या ठिकाणी 0 ठेवलं. त्याच्यानंतर x च्या ठिकाणी 0 ठेवल्यानंतर 2x - y = 9. x च्या ठिकाणी 0 ठेवल्यानंतर ही टर्म पूर्ण 0 येणार. देन -y = किती येणार? 9. -y = किती येणार? 9. देन y किती येते? -9. हा येते -9. हेच याचं काय आहे? पॉईंट आहे 0 आणि -9. 0 आणि -9. त्यानंतर x च्या ठिकाणी जसं 0 ठेवलं तसंच काय करायचं आपल्याला? y च्या ठिकाणी 0 ठेवायचं. y च्या ठिकाणी जेव्हा आपण 0 ठेवू हे पूर्ण टर्म 0 येणार. बरोबर. 2x - y = 9. देन y च्या ठिकाणी 0 ठेवल्यानंतर 2x = 9. आपल्याला पॉईंट किती आला तरी चालते. देन x काय येणार?
x इज इक्वल टू येते 9 डिवाइड बाय 2, देन x इज इक्वल टू किती येणार 4.5, x इज इक्वल टू किती आलेला आहे 4.5. जर आपल्याला ते व्हॅल्यू घ्यायची नसेल 4.5 तर आपण जनरली y च्या ठिकाणी दुसरी व्हॅल्यू पण ठेवू शकतो. जर आपण y च्या ठिकाणी जर 2 ठेवलं तर ते 2 इकडे ट्रान्सफर केल्यानंतर 9 मायनस 2 किती येणार 7, 7 आल्यानंतर 2 ला डिवाइड होणार नाही, तेव्हा आपण y च्या ठिकाणी जर आपण पुट केलं, जसं y च्या ठिकाणी आपण जर पुट केलं या इक्वेशन्स मध्ये y च्या ठिकाणी आपण जर y च्या ठिकाणी आपण 1 पुट केलं, y इज इक्वल टू काय आहे पुट, y इज इक्वल टू जर 1 पुट केलं, 1 पुट केल्यानंतर 2x मायनस y तिकडे ट्रान्सफर झाल्यानंतर प्लस y होते, म्हणजे 1 ला तिकडे ट्रान्सफर केल्यानंतर प्लस 1 होते, म्हणजे 9 प्लस 1 इज इक्वल टू किती येणार 10, देन 2x इज इक्वल टू 10, देन x इज इक्वल टू किती येते 5, x इज इक्वल टू किती येणार आपल्याला 5. किंवा जेव्हा y इज इक्वल टू 1 ठेवलं तेव्हा x इज इक्वल टू किती येणार 5. हाच पॉइंट झालेला आहे आपल्याला 5 आणि 1 हा पॉइंट झालेला आहे. नेक्स्ट पॉइंट आहे जर आपण x च्या ठिकाणी जर आपण 2 ठेवलं, x च्या ठिकाणी जर आपण 2 ठेवलं, पुट करू या इक्वेशन्स मध्ये, x च्या ठिकाणी काय ठेवू आपण 2 ठेवू, x च्या ठिकाणी जर 2 ठेवलं x इज इक्वल टू 2, तर 2 मल्टिप्लाय बाय 2 मायनस y इज इक्वल टू 9, 2 मल्टिप्लाय बाय 2 4, 4 तिकडे ट्रान्सफर झाल्यानंतर काय येणार -4, 4 तिकडे ट्रान्सफर झाल्यानंतर काय येणार -4, हेच काय आहे -y इज इक्वल टू 9 -4, देन -y इज इक्वल टू 9 - 4 इज इक्वल टू किती येते 5, देन y इज इक्वल टू किती येणार -5, y इज इक्वल टू किती येणार -5. किंवा जेव्हा x इज इक्वल टू 2 ठेवलं, x इज इक्वल टू किंवा 2 पुट केल्यानंतर y इज इक्वल टू काय येते -5, 2 आणि हे -5, हे त्याचं सोल्युशन्स आहे आपलं. जसं आपण पॉइंट प्लॉट काढले, जसं पॉइंट काढले तसंच आपल्याला काय करायचं याचं ग्राफ काढायचं आहे. आता ग्राफ काढण्यासाठी आपण सर्वात आधी काय करतो, ग्राफ काढण्यासाठी आपण सर्वात आधी x ऍक्सिस आणि y ऍक्सिस प्लॉट करतो. x ऍक्सिस आणि y ऍक्सिस प्लॉट केल्यानंतर x ऍक्सिस आणि y ऍक्सिस प्लॉट केल्यानंतर आपल्या जवळ आहे हा x ऍक्सिस, नाही हा y ऍक्सिस, त्यानंतर आपल्याला x ऍक्सिस प्लॉट करायचा आहे, हा x ऍक्सिस, y ऍक्सिस आणि हा x ऍक्सिस दिलेला आहे. हा याला सॉल्व करण्यासाठी हा x ऍक्सिस, हा y ऍक्सिस, हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट दोन्ही याचं ओरिजिन पॉइंट म्हणतो आपण त्याला 0. त्यानंतर याच्यावरती पॉइंट प्लॉट करायचा आहे, स्केल डिनोट करू आपण, स्केल x अँड y ऍक्सिस, स्केल x अँड y ऍक्सिस. जसं आपण x आणि y ऍक्सिस वरती घेतलेला आहे तसंच y ऍक्सिस, x ऍक्सिस आणि y ऍक्सिस वरती पॉइंट प्लॉट करायचे. सर्वात हायेस्ट पॉइंट कोणता आहे आपल्याला 9 आहे. सर्वात हायेस्ट पॉइंट जर 9 असेल तर त्यासाठी आपण काय करू 1 सेंटीमीटर, तुम्ही 1 सेंटीमीटर बरोबर 1 युनिट घेऊ शकता. इथे मावत नसल्यामुळे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू आपण घेऊ 2 युनिट, 1 सेंटीमीटर बरोबर 2 युनिट. तर त्यासाठी हा 2, 4, 6, 8 आणि हा 10, त्याच्यानंतर -2, -4, -6, -8, -10, त्याच्यानंतर हा -2, -4, -6, -8 आणि हा -10, त्याच्यानंतर 2, 4, 6, 8, 10. 1 सेंटीमीटर बरोबर किती घेतलेला आपण 2 युनिट, 1 सेंटीमीटर बरोबर 2 युनिट घेतल्यासाठी आपण पॉइंट प्लॉट करायचा. पहिला पॉइंट आहे 0 आणि 0, हा पहिला पॉइंट आहे 0 आणि 0, दोन्ही याच्यावरती 0, 0 हा पहिला पॉइंट आहे. त्यानंतर दुसरा पॉइंट आपल्याला 2 आणि -2, दुसरा पॉइंट आहे 2 आणि -2, 2 आणि -2 कशावरचे x ऍक्सिस आणि y ऍक्सिस वरचे, x ऍक्सिस वरचे 2 आणि y ऍक्सिस वरचे काय आहे -2, 2 आणि -2 हे दोन्ही इथे 2 आणि -2 दुसरा पॉइंट. आणि तिसरा पॉइंट आहे आपल्या जवळ -3 आणि 3, -3 आणि 3, -3 कुठे येणार, हा 3 कुठे येणार दोघांच्या मधात, आणि हा 3 कुठे येणार या दोघांच्या मधात, 2 आणि 4 च्या मधात इथे 3 येणार, आणि -3 पण कुठे येणार, हा -3 येणार, आणि हा कुठे येणार, हा 3 येणार. या दोघांचा इंटरसेक्शन पॉइंट कुठे येणार, हे इथे येणार. काय येणार -3 आणि 3, x ऍक्सिस वरचे -3 आणि y ऍक्सिस वरचे 3, x ऍक्सिस वरचे -3 आणि 3. हा दुसरा पॉइंट आपल्याला चेंज होणार, कुठे येणार, इथे नाही येणार पॉइंट येणार आपल्या जवळ x ऍक्सिस वरचे -3, हा x ऍक्सिस वरचा -3 आणि y ऍक्सिस वरचे x ऍक्सिस वरचा -3 आणि y ऍक्सिस वरचे 3, हा 3 इथे येणार. हा दोघांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन हा किती येणार, x ऍक्सिस वरचे -3 आणि y ऍक्सिस वरचे 3 हा पॉइंट. आता हे तिन्ही पॉइंट जे आहे, तिन्ही पॉइंट आपल्याला जॉईन करायचे. हा पहिला पॉइंट, हा दुसरा पॉइंट आणि हा तिसरा पॉइंट, या तिन्ही पॉइंटला जॉईन करून आपण काय करणार आहोत, हे तिन्ही पॉइंट कोलिनियर आहे, हे तिन्ही पॉइंट आपले कोलिनियर आहे. याला जॉईन केल्यानंतर आपल्याला एक लाईन भेटली, एक लाईन
तीच लाईन कशाची आहे, एक्स प्लस वाय इज इक्वल टू काय आहे आपल्याजवळ 0, ही लाईन आहे ती एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0. त्यानंतर दुसरी इक्वेशनची दुसरी लाईन येणार आपल्याजवळ 0 आणि -9. एक्स ऍक्सिस वरचे 0, एक्स ऍक्सिस वरचे 0. त्याच्यानंतर वाय ऍक्सिस वरची किती पाहिजे आपल्याला, -9. 8 आणि 10, 8 आणि -10 याच्या दोघांतला मधात. हे आहे आपलं पहिला पॉईंट. कोणता आहे, एक्स ऍक्सिस वरचे 0, वाय ऍक्सिस वरचे -9. एक्स ऍक्सिस वरचे 0 आणि वाय ऍक्सिस वरचे -9. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे आपल्याजवळ 5 आणि 1. 5 आणि 1 नेक्स्ट पॉईंट आहे 5 आणि 1. एक्स ऍक्सिस वरचे 5 हे आहे 4 आणि 6 याच्या मधातलं, आणि वाय ऍक्सिस वरचे 1 हा इथं पॉईंट. 5 आणि वाय ऍक्सिस वरचे 1, वाय ऍक्सिस वरचे 1 हा इथे येणार पॉईंट. हे पॉईंट आहे 5 आणि 1, 5 आणि 1. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे एक्स ऍक्सिस वरचा 2 आणि -5. एक्स ऍक्सिस वरचे 2, एक्स ऍक्सिस हा 2, त्याच्यानंतर वाय ऍक्सिस वरचे -5 या दोघांतल्या मधात 2 आणि -5, 2 आणि -5 हा पॉईंट येणार. 2 आणि -5 हे पॉईंट आल्यानंतर या पॉईंटला आपल्याला जॉईन करायचं आहे. याला काय करायचं आहे, जॉईन करायचं. पहिला पॉईंट, दुसरा पॉईंट आणि हा तिसरा पॉईंट. या तिन्ही पॉईंटला जॉईन करण्यासाठी आपण या तिन्ही पॉईंटला जॉईन करू. हा तिन्ही पॉईंट, हे तिन्ही पॉईंट आलेले आहे आपल्या जवळ. बॅक घेऊ थोडा. हा आता आलेली आहे आपली लाईन, ही लाईन आलेली आहे आपल्या जवळ. याला लाईनला नाव देऊ. कोणती लाईन आहे आपल्या जवळ, लाईन आहे 2x -y इज इक्वल टू 9. ही लाईन आहे आपल्या जवळ. आता या लाईन मध्ये जे पॉईंट आलेला आहे आपल्या जवळ, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन कोणता आहे, हा आहे. हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे, तेच काय असणार आहे, याचं सोल्युशन्स असणार आहे. तेच या इक्वेशनचं सोल्युशन असणार आहे. हा एक्स ऍक्सिस वरचा पॉईंट कोणता आहे, हा पॉईंट, आणि वाय ऍक्सिस वरचा हा पॉईंट कोणता आहे. एक्स ऍक्सिस वरचे सोल्युशन्स किती आहे, हा 3, आणि वाय ऍक्सिस वरचा सोल्युशन्स किती आहे, वाय ऍक्सिस वरचे -3. म्हणजेच हेच त्याचं सोल्युशन्स आहे 3 आणि -3. 3 आणि -3 हेच त्याचं सोल्युशन्स असणार आहे. द सोल्युशन शेवटी लिहायचं, द सोल्युशन्स आर काय आहे, एक्स आणि वाय ऍक्सिस. एक्स आणि वाय बरोबर एक्स ची व्हॅल्यू किती आलेली आहे 3, आणि वाय ची व्हॅल्यू आलेली आहे -3. हेच या इक्वेशनचं सोल्युशन्स असणार आहे. जर तुम्हाला चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि इयत्ता 10वी पर्यंत क्लास 10 पर्यंत या चॅनलला शेअर करा. थँक्यू.